सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अवघ्या भक्तजनाचे आराध्य दैवत अवघ्या भक्तजनाचे आराध्य दैवत श्री गणरायाला वंदन करून या कलेची रंगदेवता या कलेची रंगदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या कुळेगावची ग्रामदेवता आई राजाच्या चरणी नतमस्तक होऊन या लांजागावचे आराध्य दैवत श्री केदारच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतीला मानाचा मुद्रा करून उत्तर विभाग कलावंत आपल्या समोर सादर करत आहोत. कोकणचे खेळे आकार बहुरंगी नमन कोकणचे खेळे आकार बहुरंगी नमन. जशी कहू परशुरामाच्या पदपर्शाने पावन झालेल्या परशुरामाच्या पदपर्शाने पावन झालेल्या या लाल माती दुनियात आलेली लोक कला म्हणजे बहुरंगी नमन बहुरंगी नमन. आज या ठिकाणी आम्हाला जे कार्यक्रम करण्याची संधी दिली माननीय आमदार किरणजी उत्तमभाई सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त कला सादर करण्याची आम्हाला कलाकारांना संधी दिली त्याबद्दल सर्व पदाधिकारी व आमचे परिषद यांचे आभार मानून माझ्या बसलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचे आभार मानून आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. जय हिंद जय महाराष्ट्र. बोला श्री गणपती गजानन महाराज की जय. आई राजा देवी माते की जय. दलिकेदारी महाराज की जय. उत्तर विभागाला म्हणजे सादरी करणे कोकणची नमन कला मी गातो आवडीने नमन गौरी गणाला शिव गौरीच्या बाळाला या क्षणाला शिव गौरीच्या बाळाला Thank you.
धन्यवाद रसिकनो. रसिक हो, माझ्या कुवेगावची आई रासायच्या चरणी हे शब्द सुमनांचं नमन. माझ्या कुवेगावच्या आई रासायच्या चरणी हे शब्द सुमनांचं नमन. शब्द सुमनांचं नमन. शब्द सुरांच्या तालात गाऊया हो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतीला मानाचा मुद्रा करून आम्ही उत्तर विभाग कलावंत आपल्या समोर सादर करत आहोत. बहुरंगी नमन. रसिक हो, आज आपल्या समोर छत्रपती शिवरायांसाठी हे गीत सादर करत आहोत. जिजाऊचा स्वप्न पाहिली शिवमान बालपणी कैक रागिली भगव्याची शान माझा शिवराया तो रागिली भगव्याची शान माझा शिवराया तो
धन्यवाद रसिकजनो. साऱ्या भक्तजनांचे आराध्य दैवत, साऱ्या भक्तजनांचे आराध्य दैवत श्री गणेश, या गणेशाच्या चरणी ही मानवंदना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणातु यावे आदया क्षणा. श्री गणातु यावे आदया क्षणा. त्या मंगल समयी द्यावा आशीष जना. त्या मंगल समयी द्यावा आशीष जना. द्यावा आशीष जना. तुझी कामना रसिक हो, गण झाला. रसिक हो,
रवी किरणाची हिलाली आली धव बिंदूवरी गार गार वारा झुमे अंगला बदर कोसावरी घरात सारा मिळून जाऊ बाजारी दही दूध डोईवरी घरात चला मिळून जाऊ बाजारी दही दूध डोईवरी रवी किरणाची नाडी आली धव बिंदूवरी गार गार वारा झुमे अंगला बदन कोसावरी घरात चला मिळून जाऊ बाजारी दही दूध डोईवरी घरात चला मिळून जाऊ बाजारी दही दूध डोईवरी ओढ मनाला लागली बाजाराची आज कवळीला दादा गाला बदलत लाग मात घेऊ सौंदडी आडवाटीला उभा हा श्रीहरी घेऊ सौंदडी आडवाटीला उभा हा श्रीहरी पण आपल्याला ऐकलंय मथुरेची वाट माहित नाही तू त्या शेजारच्या मावशीला हाक मार राहू त्यात तेवढं मारते की मग मावशी हे मावशी काग पोरीनो अगं मी जरा शेतीचं काम करायला आले बघ तिथेच थांबा कुठे जाऊ नका लगेच आले बघ अरे पाडा अरे तुला कोणी उठवलं अरे तुला तर दूध पाजून झोपून ठेवलं होतं ना ठीक आहे मला कुठे जाऊ नकोस तू तिथेच थांब लगेच आले बघ डोंगर हिरवागार चढूया डोंगर हिरवागार डोंगर हिरवागार चढूया डोंगर हिरवागार चढूया डोंगर ऐकलंय मथुरेची वाट माहित नाही म्हणून लाग मारली मोहन मुरलीवाला मी फुलवी जगाला
वसुदेवकीच्या पोटी आठवा अवतार धारण केलेला तो श्री भगवान म्हणतात मला बोला कुंडली कवर देव तीनशे 60 गोपिका ताट मत करून मथुरेच्या बाजूने चालले त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्यासाठी मित्र पेंड सुद्धा मनात मारलीच पाहिजे. अरे मित्र पेंड सुद्धा बरे मित्र पेंड सुद्धा हो देवा येतो 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 आम्ही चल रे सुदाम्या जाऊ देवांच्या भेटीला चल रे सुदाम्या जाऊ देवांच्या भेटीला आता मारली भगवंतानं जाऊ देवाच्या संगतीला अरे कंजा तुझा म्या प्रथम देवाचे दर्शन घेऊया. भगवान त्यांनी प्रणाम. आशीर्वाद असो. भगवंता थोड्या गाडी करण्या बोलायचे कारण 360 गोपिका ताट मत करून मथुरेच्या बाजूने चालले त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी मी तुमच्या ठिकाणी सोपी आहे. ठीक आहे देवा या तुम्ही आम्ही तुझं सुखाकर घेतो. ठीक आहे तोच मी. अरे पेंजा देवाने आपल्या फार मोठी कामगिरी सांगितलं आहे. कोणती रे? अरे पण वाकड्या तुला आम्ही जेव्हा हात देतोय तू होता तरी कुठे? अरे गाड्या घेऊन गेलो होतो चढवायला हा, ती तांदूळ काय चुकली चुकली. तिला शोधे पर्यंत टाइम झाला हा. कशासाठी मला बोलवलं होतं? अरे देवाने आपल्या मोठी कामगिरी सांगितलं आहे. कसली? 16 शस्त्र 360 गोपिका हा. थाट माट करून मथुरेच्या बाजूने चालल्यात बघ. व त्यांचं काय करायचं आपण? त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आपल्याला. करूया. हे पण वाकड्या तुला जमेल? जमेल. त्या मला काय जमणार नाही बघ बाबा. या बोल. अरे बाबा हा बोल कोणाला येते तू? काय? वाकड्या. चल अरे मागं घे. चल मागं मी घे. नाही जाणार. अरे तुझा मी तरी काम किती सांगितलं बरोबर पण ते करणार कोण? तुला जमणार नाही मला जमणार नाही बाबी, मला ते नाही जमणार. बाबा राहिला वाकड्या वाकड्या करशील का रे बाबा? करेल. हा? करेल म्हणतो. नक्की हो नक्की.
चल दाखव चल 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 अरे वाटला एवढे सांग ए मावशी तिकडे आले ते. आमच्या हुकुमाप्रमाणे तर बसले पाहिजे का बरं तुमचा ते हुकूमवर काय की नाही कायदा हुकूम काय आहे सांगा मावशी म्हणते कायदा हुकूम का आहे काय सांग ना औषधा कृष्णदेवचा हुकूम आणि आमचा कायदा ठीक आहे वाचून आमच्या दाखव. कायद्याप्रमाणे तर बसलंच पाहिजे ठीक आहे आपण चालू फार जमलो होतो विश्रांती घेऊया अशा पण बसा पण बसा बसा चला आता आपण गोकुळात जाऊया आणि देवाला सांगूया कामगिरी बरोबर केली आहे चालेल चला तर मला मित्र पेन सुद्धा मला सांगितलेली कामगिरी पूर्ण दिसत नाही मी 2 दिवस समाचार घेतो राजे मी म्हटलं श्री कृष्ण भगवान म्हणतात मला मग राजे कसे होते विठ्ठल असे करत होते राजे मला ज्या ज्या ठिकाणी जावे लागते त्या त्या ठिकाणी मला वेगवेगळ्या कार्य लागतात ऐक घे गाई राधिके घे गाई राधिके माझ्या जन्माची कहाणी माझ्या जन्माची कहाणी घे गाई राधिके माझ्या जन्माची कहाणी माझ्या जन्माची कहाणी घे गाई राधिके माझ्या जन्माची कहाणी माझ्या जन्माची पटली का माझी जन्मकुंडा पटली हे खरं श्री भगवान आहे आपण तेव्हा आम्हाला रजा द्या का तुम्हाला रजा आहे थांब राधे तू 7व्या तर रुसून दिवशीच ते दिलेल्या योजना पूर्ण कर ठीक आहे मी प्रीत वेडी तुझी गिरधारी मी प्रीत वेडी रे काना तुझी गिरधारी सोड वाट माझी मला जाऊ दे ना घरी सोड वाट माझी मला जाऊ दे ना घरी
सोडवाट माझी मला जाऊ दे मथुरेचा बाजार बदलाला तिचा जखमी कौश प्रमाणे कधी असेल तरी काही असो हे तोच मी माझा रुक्मिणी आणि पिता उग्रासन यांना बंधुवासा टाको हे मथुरेचा राज्य किती आहे श्रमात चालू होतं परंतु नित्य दया दुधाचे हृदय घेऊन येणाऱ्या गौरवी आश्चर्य प्रभाव सूर्यवंत गेला तरी त्याचा पत्ता नाही त्या गौरीला अडवायचं का त्या काळच्या कृष्णाला असलं पाहिजे काळच्या कृष्णाला असलं पाहिजे आणि त्याला मथुरेमध्ये येण्यासाठी काहीतरी उपाय नाही आग्रीच म्हणजे चला सेनामध्ये हटलो असेच भूपुरामध्ये जा आणि बलराम कृष्णाला म्हणावा तुझ्या मामाने मला यंत्र मांडलं आहे आणि त्या ठिकाणी तुला बोलवलं आहे असा माझा निरोप देऊन करायचं घेऊन या कशी आज्ञा महाराज असंच गोकुळामध्ये जातो आणि श्री कृष्णाला इथे हजर करतो या
मी कृष्णाला इथं हजर केला आहे. ठीक आहे तर या आपण. अरे कृष्ण या या असे जाऊया. अरे मोठ्या माणसाच्या पायाला हात लावला क्षत्रियांचा शिष्टाचार विसरला पडता. कृष्ण कोणी मोठा खास मारण्याचा प्रयत्न केला तो. तो पाणी प्यायला आपोआप खाली जातो. ही तुझी हिंमत. तुझी किंमत औषधच आहे. चाल चालव तुझी रंग आणि दाखव तुझी किंमत. ठीक आहे. कृष्णा याचा समाचार मीच घेतो. ठीक आहे राम.